मॉर्निंग सगळ्यांना या सकाळच्या वेळेस काही महत्त्वाची माहिती देत आहे। कॅज्युअल लीव्ह राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणारी नैमित्तिक आणि किरकोळ रजाबाबत नियमावली काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। प्रत्येक कर्मचाऱ्यांना हे माहीत असलं पाहिजे, त्यामुळे व्हिडिओ एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना अचानक आपत्कालीन कामाकरिता जी रजा दिली जाते तिला नैमित्तिक रजा, किरकोळ रजा असे संबोधले जाते। ही रजा अत्यंत गरजेची बाब असताना काढली जात असते। किरकोळ रजा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कॅलेंडर वर्षामध्ये 8 दिवस साधारणपणे एकावेळी 3 दिवसापेक्षा जास्त नाही अशा स्थितीत दिली जाते। तर अपवादात्मक स्थितीमध्ये 10 दिवस ही रजा वाढवता येते। किरकोळ रजा ही शक्यतो बिनपगारी नसते केली जात नाही, तर सदरची रजा नाकारणे अथवा रद्द करणे अशी तरतूद रजा नियमामध्ये नसल्याने प्रसंगी अर्ज नसला तरीही किरकोळ रजा कार्यालय प्रमुख नाकारू शकत नाही, कारण आपत्कालीन स्थितीमध्ये निकड लक्षात घेता सदर रजेचा अर्ज नंतर दिला जाऊ शकतो। सदर रजा ही रजेचा प्रकार नसल्याने अर्जित रजा अथवा अन्य प्रकारच्या रजेला किरकोळ रजा जोडून घेता येत नसते, अथवा किरकोळ रजेला जोडून अर्जित रजा किंवा अन्य प्रकारच्या रजा घेता येत नसतात। परंतु सध्याची रजा सार्वजनिक सुट्टी जोडून घेता येते, तर सेवा पुस्तकामध्ये यांची नोंद घेणे आवश्यक नसते। यासाठी स्वतंत्र नोंदवही कार्यालय प्रमुखाकडून ठेवली जाते। तर या कॅज्युअल लीव्हच्या संदर्भाने बऱ्याच लोकांच्या समस्या होत्या की केव्हा घेतली जाते, अर्ज द्यावा नाही द्यावा। तर या संबंधाची ही माहिती आहे, एकमेकांना शेअर करा आणि यापुढे रजेवर जात असताना बिनधास्त जाऊ शकता, फक्त कारण मात्र जेन्युइन असलं पाहिजे। तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा चॅनल आपली सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।